आणि सरळ व्याजामध्ये प्रत्येक वर्षामध्ये येणारं व्याज हे काय असतं, समान असतं. बघा, नफा तोट्यावरती प्रत्येक पेपर, दोन्ही पेपरला पेपर 1, पेपर 2 ला 1-1 मार्काचे प्रश्न होते. तसंच सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजला सुद्धा 1-1 मार्काचे प्रश्न दोन्ही पेपरमध्ये होते. हे दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर वेग, वेळ, अंतर आणि रेल्वे ह्याच्यावरती प्रश्न शक्यतो येणार नाहीत, किंवा आले तरी आपण हे टॉपिक थोडेसे पाठीमागे ठेवतोय. हे आपण शेवटी घेणार. वेग, वेळ, अंतर आणि रेल्वे हे हे 3 जे टॉपिक आहेत ते आपण शेवटी घेणार आहोत, हे सगळे टॉपिक झाल्यानंतर. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे बघा, काम आणि काळ. काम आणि काळ ह्या टॉपिक वरती शक्यतो पहिल्या जात नाही. नाही, गेल्या वेळी विचारलं होतं. ठीक आहे, आपण काम काळ वेग मध्ये काय असतं, तुम्हाला काय मजूर असतील, ते काही ठराविक तासात, ठराविक दिवसात काम करतात. तर ते आणखी मजूर वाढवले, कमी केले, त्यांचे तास कमी जास्त केले तर ते किती वेळात काम करतील, किती वेळात त्यांचं पूर्ण होईल, किंवा किती मजूर लागतील वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न असतात. किंवा आणखी काम काळ वेग मध्ये काय असतं, अ आणि ब हे दोघे मिळून काम पूर्ण करतायत एका ठराविक दिवसात. आणि त्यांच्या कामाची कपॅसिटी दिली असेल, एक दिवसात काम किती दिवसात पूर्ण करतो, ब किती दिवसात पूर्ण करतो, तर दोघांना मिळून किती दिवस लागतील, किंवा त्या दोघांची मिळून काम करण्याची कपॅसिटी दिली असेल आणि अ आणि ब ला सेपरेटली काम करण्यासाठी किती दिवस लागतात असं विचारलं जाईल. किंवा समजा अशा प्रकारचे प्रश्न असतील, 7-20 दिवसात पूर्ण करतात, तर ते आणखी 14 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांना किती माणसं लागतील, असे प्रश्न असतील, ते आपण काम काळ ह्याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहे विविध लांबी असेल, लांबी, वस्तुमान, धारकता म्हणजे लिटर, सेंटीलिटर, मिलीलिटर, किलोलिटर, ह्याचं जे काय मॅडम, स्क्रीन दिसत नाही, आवाज येत नाही. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. मॅडमचं बहुतेक काय प्रॉब्लेम झालाय मोबाईलचा, बघूया एका मिनिटात.
हॅलो. रेंज येते का? हॅलो. येतोय मॅडम आवाज. आवाज येतोय ना? हो एकच येतोय मिनिट मॅडम. हा. एक मिनिट हा. बघा आपण बघत होतो नित्य समीकरण आणि स्क्रीन दिसत नाही मॅडम. दिसतंय का स्क्रीन आता? नाही दिसत मॅडम. दिसतंय आता? हो मॅडम. हॅलो. ठीक दिसतोय आहे. मॅडम. हो मॅडम. हो मॅडम. ओके. बघा बेसिक राशीमध्ये काय काय विचारलं जाईल तुम्हाला? बेसिक राशींचा गुणाकार असेल, भागाकार असेल, त्यानंतर वायची किंमत. त्रिपदी हा. एक्स वाय ची किंमत असेल, त्यानंतर अवयव विचारले जातील, तुम्हाला त्रिपदी दिली जाईल त्याच्यामध्ये अवयव विचारले जातील, त्यानंतर दिसत आहे फॅक्टर्स मॅडम. विचारले जातील. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन दिसत नाहीये. आता दिसते. ओके. ठीक आहे. त्यानंतर बहुपदींचा भागाकार म्हणजे बेसिक राशीमधल्या काही टर्म असतील तर भागाकार असेल त्यांचा, एकपदीचा भागाकार, द्विपदीचा भागाकार असेल तर त्याच्यावरती तुम्हाला सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारले जातील. गेल्या वेळी जो पेपर झाला त्या पेपरमध्ये जवळजवळ 4 मार्काचे प्रश्न विचारले होते याच्यावरती नित्य समीकरणे आणि बेसिक राशी ह्याच्यावरती. त्यानंतरचा पुढचा घटक आहे बघा भूमिती. त्याच्यामध्ये भूमितीमध्ये जे काही बेसिक आहेत त्या सगळ्या गोष्टी भूमिती, वेगवेगळ्या आकृत्या भूमितीमध्ये असणाऱ्या त्याचे प्रकार, वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये असणारे प्रमेय, आकृत्यांची परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ हे सगळे येणारे भूमिती मधले घटक आहेत. ह्याच्यावरती जवळजवळ 8 ते 9 प्रश्न पेपर फर्स्ट साठी विचारले होते आणि जवळजवळ 12 प्रश्न हे पेपर सेकंड साठी विचारले होते भूमिती या घटकावरती. त्याच्यामध्ये तुम्हाला भूमितीमध्ये असणारे बेसिक सगळे जे काही मूलभूत आकार आहेत, मूलभूत आकृत्या, संकल्पना कोणकोणत्या आहेत तर बिंदू, किरण, रेषा, रेषाखंड, प्रतल, त्यानंतर छेदणाऱ्या रेषा आहेत. एक संपाती रेषामध्ये एकापेक्षा अनेक रेषा ज्या की छेदतात. त्यानंतर समांतर रेषा आहेत. त्यानंतर वेगवेगळे आकार आहेत भूमितीमध्ये असणारे, कोन, त्रिकोण, त्यानंतर त्रिकोण, समरूप त्रिकोण, एकरूप त्रिकोण, त्रिकोणामध्ये असणारे एक संपात बिंदू, त्यानंतर मध्यगा, शिरोलंब, त्यानंतर आहे त्रिकोणामध्ये येणारा घटक म्हणजे पायथागोरस आहे, पायथागोरसचा सिद्धांत. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे वर्तुळ. वर्तुळामध्ये येणारे घटक कोणते? वर्तुळ बेसिक, त्यानंतर वर्तुळाचा त्रिज्या, व्यास, त्यानंतर वर्तुळाचा परिघ, क्षेत्रफळ, त्यानंतरचा घटक आहे चौकोन. चौकोनामध्ये चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म, त्याचे काय बाजूवरून त्याचे प्रकार असतील, कोणावरून असतील, त्यानंतर त्याचे कर्ण आहेत, त्याच्यावरून काही त्याचे गुणधर्म असतील, हे सगळे कशामध्ये येणार? भूमितीमध्ये येणार आहेत. त्यानंतर ज्या काही आपण आकृत्या बघितल्या त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, ह्या त्यानंतर द्विमितीय आकृत्या आहेत काय, घन आहे, इष्टिका, चित्ती आहे,
दंडगोल, शंकू, गोल ह्या सगळ्या आकृत्यांचे परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ हे सगळं तुम्हाला येणार आहे ते भूमितीमध्ये. त्यानंतर प्रमेय मध्ये काय येणार आहेत? त्रिकोणामध्ये बरेच आहे, समरूपतामध्ये आहेत प्रमेय. त्यानंतर वर्तुळमध्ये, चौकोनमध्ये बरेचसे प्रमेय आहेत. आपण ते टॉपिक बघत, त्रिकोण बघत असताना त्रिकोणामधले काही प्रमेय आहेत, वर्तुळामध्ये काही प्रमेय आहेत. त्यानंतर चौकोन बघत असताना चौकोनामध्ये काही प्रमेय आहेत. ते प्रमेय आपण जे आपण भाग घेणार आहोत, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, त्याच्यामध्ये ते प्रमेय आपण बघणार आहोत. त्यानंतर अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय? तर तुम्हाला एखादी श्रेणी दिली असेल. श्रेणी म्हणजे काय? तर एखादा सिक्वेन्स असतो 2, 4, 6, 8 म्हणजे दिलेल्या ज्या श्रेणी असेल, जी संख्यामाला असेल त्याच्यामध्ये फरक असतो, एक ठराविक पद्धतीचा फरक, म्हणजे 2चा असेल, 4चा, 8, 10 असा तुम्हाला काय असणार आहे? ठराविक फरक असणार आहे. त्या फरकाची श्रेणी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं पद विचारलं जाईल किंवा त्याच्यामध्ये असणारा फरक विचारला जाईल, किंवा त्याच्यामध्ये एखादी श्रेणी असेल, समजा 2, 4, 6, 8 अशी अप टू n पर्यंत तुम्हाला एखादी श्रेणी दिली. त्या श्रेणीमधलं तुम्हाला n नंबरचं पद कसं काढायचं किंवा त्याच्यामधलं पहिलं पद कसं काढायचं, त्याच्यामध्ये 2 श्रेणीमधला डिफरन्स कसा काढायचा, 2 श्रेणीमध्ये दिलेल्या टर्मचा डिफरन्स कसा काढायचा, हे सगळं बघणार आहोत आपण अंकगणितीय श्रेणीमध्ये. त्यानंतर आहे स्तंभालेख. DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन. म्हणजे तुम्हाला काय माहिती दिली असेल, त्या माहितीवरून तुम्हाला काय करायचे? प्रश्न सोडवायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पॅराग्राफच्या स्वरूपात दिली असेल किंवा स्तंभालेख, वृत्तलेख ह्याच्या स्वरूपात दिली असेल, त्याच्यावरून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. स्तंभालेख, वृत्तालेख वरून 2 ते 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातील. त्यावरून तुम्हाला काय करायचंय? दिलेल्या माहितीच्या आधारे काय करायचे? प्रश्न सोडवायचे. आता स्तंभालेख साधा स्तंभालेख आहे, जोड स्तंभालेख आहे, त्याच्यामध्ये त्या कशा पद्धतीचे असतात ते आपण बघणार आहोत. ते स्केल कशी वाचायची ते दिलेली ते बघणार आहोत. त्यानंतर जोड स्तंभालेख आहे, विभाजित स्तंभालेख आहे, त्यानंतर वृत्तलेख आहे, वर्तुळालेख, जो की वर्तुळाच्या फॉर्म मध्ये असेल आणि त्याचं डिव्हिजन दिलं असेल तुम्हाला पर्सेंटेज मध्ये, तर ते कसं कन्व्हर्जन करायचं त्याचं, ते आपण सगळं ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर असा आहे आपला पेपर 1, पेपर 2 चा सर्व सिलेबस. तर तो आपण प्रत्येक ह्याच्यानुसार घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का? सगळा सिलेबस, त्याच्यावरती येणारे मार्क तुम्हाला सगळे सांगितले आतापर्यंत. कुणाला काही अडचण आहे, कुठला भाग तुमचा वीक आहे किंवा जास्त काही घ्यायला पाहिजे किंवा माझ्याकडून मी आणखी काही जास्त द्यायला पाहिजे, असं काय आहे का? हॅलो. हॅलो मॅम, काळ वेळ नाही का, परत वयाची सरासरी, परत अजून वयांचा. ते घेणार आहोत आपण, सगळं घेणार आहोत. ओके मॅम, ठीक आहे, चालेल. काम काळ घेणार आहोत. वयवारी म्हणजेच वयवारीचं टॉपिक बघितलं, त्याच्यामध्येच आपलं सरासरी आणि वयावरती जे काही प्रश्न, वय गुणोत्तर जे काही प्रश्न विचारले जातील ते सगळे हा हा, सरासरी आणि वयवारी ह्या 2 टॉपिक मध्ये येतील. बरं ठीक आहे, चालेल. कुणाला काही बोलायचंय का आणखी? बघा, मग मी पुढचा घटक चालू करते. संख्या व संख्यांचे प्रकार, हे आपण पहिला घटक बघितला होता, बरोबर? बघा, त्यामध्ये संख्या व संख्यांच्या प्रकारमध्ये संख्या कोणकोणते आहेत? तर स्क्रीन दिसत नाही मॅडम तुमची. हॅलो, ऐकायला येते ना आवाज? स्क्रीन दिसत नाही मॅडम. स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन ऑफ केलेली आहे मी, स्क्रीन नाही दिसत आहे. आवाज येतोय मॅडम. ओके, बघा आम्हाला लिहायला सोपं आता झालं असतं ना. हा, काय मॅडम? स्क्रीन हॅलो, दिसल्यावर आम्हाला लिहायला सोपं जाईल असं म्हणत होते.
हो, दिसतंय का आता व्हाईट बोर्ड? व्हाईट बोर्ड दिसतोय. हो हो. हो मॅडम. बघा, त्या संख्या व संख्यांच्या प्रकारमध्ये कोणकोणत्या संख्या आहेत? तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? नैसर्गिक संख्यांना आपण नैसर्गिक संख्यांना आपण मोज संख्या सुद्धा म्हणतो, हे लक्षात ठेवा. तर नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असतात किंवा नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून असते? 1 पासून 1, 2, पासून. 3, 4 सुरू होणाऱ्या सर्व संख्या ह्या काय असतात? नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक. याच्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. तर हा एक प्रश्न असेल की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल किंवा ह्याच्यावरती डिपेंड काही क्वेश्चन असतील. नैसर्गिक संख्या. तर अशा नैसर्गिक संख्या कशा आहेत? तर अनलिमिटेड, अनंत अशा नैसर्गिक संख्या आहेत. त्यानंतर आहेत पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात हे 0 पासून होते, लक्षात ठेवायचं. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते. पूर्ण संख्यामध्ये एक अंक जास्त आहे तो म्हणजे 0. तर 0 पासून सुरू होणाऱ्या सर्व धनसंख्या ह्या काय आहेत? तर पूर्ण संख्या आहेत. पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर 0 ही सर्वात लहान संख्या आहे, पूर्ण संख्या. त्यानंतर पुढचा आहे पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, त्याच्यानंतर आहे पूर्णांक संख्या. बघा, पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या? तर 0 पासून उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व धनसंख्या आणि 0 पासून डाव्या बाजूला असणाऱ्या सर्व ऋण संख्या, ह्या सर्व संख्या मिळून काय होतात? तुमच्या पूर्णांक संख्या तयार होतात. -3, -2, -1, 0, त्यानंतर 1, 2, 3 ह्या सगळ्या तुमच्या काय असणार आहेत? पूर्णांक संख्या. 0 वजा सर्व वजा संख्या, सर्व अधिक संख्या ह्या सगळ्या मिळून तुमच्या काय तयार होणार आहेत? तर पूर्णांक संख्या. आपण सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगू शकत नाही, कारण त्या काय आहेत? अनंत आहेत. त्यामुळे सर्वात लहान पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही, सर्वात मोठी पूर्णांक संख्या. कारण ऋणाच्या संख्या -1, -2, -3 ह्या वाढत जाणार, ते कुठं थांबणार ते आपल्याला माहिती नाही. ते सर्वात लहान संख्या असणार आहे आणि अधिकचे 1, 2, 3 अशा कुठपर्यंत जाणार आहेत हे आपल्याला आपण सांगू शकत नाही. त्यामुळं पूर्णांक संख्येमध्ये सर्वात लहान किंवा सर्वात मोठी संख्या आपण सांगू शकत नाही. त्यानंतर धनपूर्णांक संख्या. धनपूर्णांक संख्या म्हणजेच काय असतं? तुमच्या नैसर्गिक संख्या. धनपूर्णांक म्हणजे 1 पासून चालू होणार. 1, 2, 3, 4 ह्या सगळ्या काय झाल्या तुमच्या? ह्या धनपूर्णांक संख्या. आणि ऋण पूर्णांक संख्या म्हणजे -1, -2, -3 ह्या सर्व संख्या तुमच्या काय आहेत? तर ऋण पूर्णांक संख्या. ह्या संख्या ही धनसंख्या आणि ऋण संख्या ह्या सुद्धा काय आहेत? अनंत आहेत. त्यानंतर समसंख्या कशाला म्हणायचं? विषम संख्या कशाला म्हणायचं? समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या आहेत, तुम्हाला दिलेल्या ज्या संख्या आहेत, त्या ज्या संख्यांना 2 नी निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? समसंख्या. म्हणजेच काय? ज्या संख्येच्या स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात, त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या. आणि विषम संख्या कशाला म्हणतो? ज्या संख्येला 2 नी भाग जात नाही अशा सर्व संख्या म्हणजे विषम संख्या. त्या संख्येच्या एकक स्थानी येणारे 1, 3, 5, 7 आणि 9. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात, त्या सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? विषम संख्या. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे पुढची संख्या आहे म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, त्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही
त्या संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. समजा 13 ही संख्या आहे. ह्या 13 संख्येला फक्त भाग जाणाऱ्या दोनच संख्येने भाग जातो. एक म्हणजे 1 नी भाग जातो आणि दुसरा म्हणजे 13 ने भाग जातो. त्याच संख्या. म्हणून या संख्येला काय म्हणायचं? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 1 आणि 30 संख्या या दोन संख्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या. एक ही संख्या अशी आहे की जी मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यानंतर बघा 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 2, 5, 3, 5, 7. 7. ह्या संख्या 1 ते 10 मधल्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 मध्ये कोणकोणते आहेत? 11, 11, 13, 13, 17, 17 आणि 19. ह्या संख्या 11 ते 20 मधल्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर 21 ते 30 मधल्या 23 आणि 29 ह्या दोन संख्या 11 ते 20 मधल्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर बघा 31 ते 40 मध्ये 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 ह्या दोन संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. त्यानंतर 41 ते 50 मध्ये 3 संख्या आहेत. 41, 43 आणि 47. 47. त्यानंतर 51 ते 60 मध्ये 53 आणि 59. 59. ह्या दोन संख्या काय आहेत? 51 ते 60 मध्ये. त्यानंतर 61 ते 70 मध्ये असणाऱ्या संख्या 61 आणि 67. 67. या दोन संख्या. त्यानंतर 71 ते 80 मध्ये असणाऱ्या 71, 73 आणि 79. आणि 79. ठीक आहे. त्यानंतर 81 ते 90 मध्ये असणारे 83 आणि 89 ह्या दोन संख्या. आणि 91 ते 90 100 मध्ये फक्त एकच मूळ संख्या ती म्हणजे 97. 97. ह्या झाल्या 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या. तर किती आहेत त्या? 25 आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. प्रत्येक तो डाटा तुमच्याकडे ठेवा. 1 ते 100 मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या. बघा त्यानंतर आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते, अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. आता 1 ते 100 मध्ये अशा 8 जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या. म्हणजे दोन मूळ संख्या त्याच्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या पाहिजे, अशा किती 8 जोड्या आहेत. पहिली आहे 3 आणि 5. बघा 3 आणि 5 मध्ये एक संयुक्त संख्या आहे 4. त्यानंतर 5 आणि 7. 5 आणि 7 मध्ये एक संयुक्त संख्या आहे 6. नंतर जोडी आहे 11 आणि 13. 11 आणि 13 मध्ये आहे 12. त्यानंतर आहे 17 आणि 19. ह्याच्यामध्ये आहे एक संख्या 18. त्यानंतर आहे 29 आणि 31. त्यानंतर आहे 41 आणि 43. ह्या आहेत तुमच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या, म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या. थोडक्यात त्याच्यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे अशा मूळ संख्या. त्यानंतर आहे 59, 61 आणि त्यानंतर शेवटची आहे ती म्हणजे 71 आणि 73. ह्या सगळ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय समजलं का? एकदा सांगा मॅडम व्याख्या. जोडमूळ संख्या म्हणजे अशा दोन मूळ संख्या की ज्याच्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या आहे.
म्हणजे बघा आता एक्झाम्पल मध्ये आता इथे लिहिलेल्या आहेत सगळ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या. 3 आणि 5 या लगतच्या दोन मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. लगतच्या दोन मूळ संख्या की ज्याच्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या आहे. आता 3 आणि 5 ह्या लगतच्या मूळ संख्या आहेत, त्याच्यामध्ये फक्त 4 ही अशी संख्या की जी संयुक्त आहे. त्यानंतर पुढची बघा जोडी 5 आणि 7. 5 आणि 7 ह्या सुद्धा लगतच्या मूळ संख्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 6 ही एकच संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 41 आणि 43 हे बघा एक्झाम्पल मध्ये ह्या लगतच्या मूळ संख्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 42 ही संख्या काय आहे, संयुक्त संख्या आहे. अशा जोडून आलेल्या मूळ संख्या ज्याच्यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. लक्षात आलं? हो मॅडम. हे लिहून घेतलं का सगळं? त्यानंतर बघा संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना अवयव असतात. मूळ संख्या नसलेल्या सगळ्या संख्या काय आहेत तर संयुक्त संख्या. त्या संख्यांना एक ती संख्या सोडून इतर संख्यांनी भाग जातो. उदाहरणार्थ 4 घेतला आपण, 4 ला कशा कशाने भाग जातो तर 1 नी जातो, 2 नी जातो आणि 4 नी जातो. तर काय आहे संयुक्त संख्या. त्यानंतर 39 घेतला आपण एक्झाम्पल मध्ये, तर याच्यामध्ये त्याला 1 नी जातो भाग, 3 नी जातो भाग, त्यानंतर 13 नी भाग जातो आणि 39 नी सुद्धा भाग जातो. म्हणजे 1 आणि 30 संख्या सोडून बाकीचे सुद्धा त्याला काय आहेत, अवयव आहेत. त्या संख्यांना काय म्हणायचं, संयुक्त संयुक्त संख्या. बघा ह्याच्यामध्ये प्रश्न कसा आहे, सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती. सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती असेल तर 4 असेल. लक्षात ठेवायचं, सर्वात लहान धन संयुक्त संख्या सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 असेल. कारण 1 ही सम नाही, संयुक्त नाही, मूळ नाही. 2 ही सममूळ संख्या आहे आणि 3 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे सर्वात लहान संयुक्त संख्या धन संयुक्त संख्या कोणती असणार आहे तर 4 असणार आहे. आणि सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या असणार आहे 9. लहान धन संयुक्त संख्या असणार आहे 4 समसंख्यामध्ये आणि सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या असणार आहे तुमची 9. त्यानंतर 2 अंकी विषम संयुक्त संख्या लहान असणार आहे ती 15 असणार आहे आणि 2 अंकी सम असणार आहे ती 10 असणार आहे. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वात लहान धन संयुक्त संख्या, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 1 अंकीमध्ये आणि तसंच 2 अंकीमध्ये सुद्धा. त्यानंतरच पुढचा आहे बघा सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय, 2 संख्या दिल्या असतील तर त्या 2 संख्यांमधला त्यांचा सामायिक विभाजक हा 1 पेक्षा दुसरा कोणीही नाही. समजा तुम्हाला एक्झाम्पल 4 आणि 7 ह्या 2 संख्या दिलेत, 4 आणि 7, तर ह्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे. फक्त 1 नीच ह्या 2 संख्यांना भाग जातो, 4 आणि 7 ला. त्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने 4 लाही भाग जात नाही आणि 7 लाही भाग जात नाही. तर ह्या दोघांचं सामायिक असणार कोण आहे 1. तर ह्या 2 संख्यांना काय म्हणायचं, सहमूळ संख्या. दिलेल्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच असेल त्या 2 संख्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. तर एक्झाम्पल मध्ये 16 आणि 25, ह्याच्यामध्ये 16 ला कशा कशाने भाग जातो तर 1 नी जातो, 4 नी जातो, 2 नी जातो आणि 8 नी जातो, तसाच 16 नी जातो. हे त्याचे काय झाले सामायिक विभाजक झाले हे 16चे. तसेच 25 चे विभाजक कोणकोणते आहेत तर 1 आहे, 5 आहे आणि 25 आहे. तर ह्या 2 ह्याच्यामध्ये हे जे 2 तुम्हाला विभाजक दिले त्या विभाजकामध्ये हा जो तुम्हाला 1 आहे तो एकच काय आहे त्याचा सामायिक विभाजक आहे. 1 व्यतिरिक्त दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही. अशा कोणत्याही 2 संख्या म्हणजे त्या 2 संख्यांना काय म्हणतो आपण सहमूळ संख्या, की ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 खेरीज कोणतीही संख्या नसते. समजलं सहमूळ संख्या कशाला म्हणायचं ते. मॅडम. त्यानंतर बघा लगतच्या ज्या 2 संख्या असतात त्या काय असतात नेहमी सहमूळ असतात एकमेकांचं. लक्षात ठेवायचं. 3 आणि 4 दिला असेल, 15 16 दिला असेल,
7071 दिला असेल. ह्या संख्या ज्या आहेत, ह्या संख्या लगतच्या कोणत्याही लगतच्या दोन संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांचा? येस मॅडम. बघा त्यानंतर विरुद्ध संख्या कशाला म्हणायचं हे बघतोय आपण. विरुद्ध संख्या किंवा बेरीजवस्त संख्या. ज्या दोन संख्यांची बेरीज केली असता त्यांची बेरीज किती येते? 0. म्हणजे बघा 5 दिला असेल आणि -5 दिला असेल तर ह्या दोघांची बेरीज काय येणार आहे? 5 आणि -5 ची बेरीज येणार आहे ह्या दोघांची 0. 0. तर ह्या दोन संख्यांना काय म्हणायचं? एकमेकांच्या विरुद्ध संख्या विरुद्ध किंवा संख्या. बेरीज व्यस्त संख्या. 5 आणि -5 ह्या एकमेकींच्या काय आहेत? बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या. आता -2/3 ही जर -3/2 ही संख्या दिली असेल तर ह्याची बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या काय असणार आहे? -2/3. नाही, ह्याची बेरीज व्यस्त संख्या असणार आहे 3/2 प्लस असणार आहे. कारण ह्या दोघांची बेरीज किती पाहिजे आपल्याला? 0 पाहिजे. जर दिलेली संख्या मायनस असेल तर आन्सर प्लस मध्ये असणार, तुमचं लक्षात ठेवा. समजा -6 दिला असेल तुम्हाला, -6 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या किती असेल हा प्रश्न असेल. तर काय येणार आहे? +6. काय येतं? +6. ही त्याची विरुद्ध संख्या किंवा काय असणार आहे? बेरीज व्यस्त संख्या. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या. बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त मध्ये थोडीशी गफलत होऊ शकते. बघा गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? आता बेरीज व्यस्त मध्ये काय सांगितलं? त्या दोघांची बेरीज किती पाहिजे? मॅम 0. थोडंसं हळूहळू तसं आता गुणाकार मॅम थोडं फास्ट हळूहळू होते का? बोला. बरं ठीक. हो थोडं हळूहळू बोला. ओके, कारण ठीक आहे. लिहिताना थोडं जमलिंग व्हायला लागलंय ना त्यामुळं. बरं ठीक आहे. बघा बेरीज व्यस्त मध्ये काय सांगितलं? दोन संख्यांची बेरीज तुमची किती पाहिजे? 0. तसं आता गुणाकार व्यस्त मध्ये काय असणार आहे? तुम्हाला ज्या दोन संख्या दिल्या जातील त्या दोन संख्यांचा गुणाकार हा काय असणार आहे? 1 असणार आहे. आता समजा 1/5 ही संख्या तुम्हाला दिली आणि त्याचा गुणाकार व्यस्त संख्या तुम्हाला विचारली, म्हणजे एखादी संख्या इथं असेल की त्याचं ह्या दोघांचा गुणाकार तुम्हाला किती येईल? 1 येईल. लक्षात येते? एक दिली संख्या तुम्हाला 1/5, त्या संख्येची तुम्हाला काय विचारले? गुणाकार व्यस्त संख्या विचारले. तर काय असतं? दोन संख्या, एका संख्येची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? त्या दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला किती पाहिजे? 1 पाहिजे. जर 1/5 तुम्हाला जर संख्या दिली आणि त्याचा गुणाकार व्यस्त विचारला तर त्या संख्येचा गुणाकार व्यस्त येणार आहे 5. बघा ह्या दोघांचा गुणाकार केला 5 म्हणजेच काय असतो? 5/1. या दोघांचा गुणाकार केला 5×1=5, 5×1=5, शिल्लक काय राहणार आहे? 1. बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे? 1. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय? त्या दोन संख्यांचा गुणाकार 1 यायला पाहिजे तर त्या एकमेकींच्या काय असतात? गुणाकार व्यस्त संख्या असतात. समजा 5/7 ही संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या संख्येचा गुणाकार व्यस्त संख्या तुम्हाला विचारली. 5/7 या 7/5. संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असेल? काय असणार आहे? 7/5. आणि ह्या दोघांचा गुणाकार किती पाहिजे आपल्याला? 1. लक्षात आलं? जर अपूर्णांक छेदामध्ये विचारलं तर हे सांगता येईल. हॅलो. हॅलो. मग त्यानंतर आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय? P/Q या रूपात लिहिणाऱ्या सर्व संख्या किंवा या रूपामध्ये किंवा गुणोत्तरामध्ये लिहू शकणाऱ्या सर्व संख्या म्हणजे काय असतात? परिमेय संख्या. परंतु इथे एक कंडिशन आहे की Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे Q हा 0 नसावा आणि P/Q या फॉर्म मध्ये असणाऱ्या सर्व संख्या ह्या काय असतात? परिमेय संख्या. उदाहरण काय घेता येईल त्याचं? तर 2 असेल किंवा 3/2, -3/4, 0/6 किंवा -3/9 असेल. हे सर्व काय असणार आहेत? परिमेय संख्या असणार आहेत. हे आपण पुढे आणखी बघणारच आहोत परिमेय संख्या वगैरे.
परिमेय संख्या अपरिमेय संख्यामध्ये अजून बघणार आहोत. परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय. ह्याच्यामध्ये प्रश्न कसे असतील बघा. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती, किंवा 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली जाईल तुम्हाला. बघा, एक प्रश्न आहे, यम ही विषम संख्या असेल, यम ही काय विषम संख्या, तर त्यापूर्वीची 8वी विषम संख्या काढायची आपल्याला. यम पूर्वीचे काय करायचे, 8वी विषम संख्या काढायची. तर हे कसं काढता येईल. यम ही जर विषम संख्या असेल तर यम पूर्वीची 8वी विषम संख्या काढायची. विषम संख्यांमध्ये फरक कितीचा असतो, 2चा. 1 आणि 3 ह्या 2 संख्या आहेत, ह्याच्यामध्ये फरक कितीचा असतो, 2चा. बघा आता 8वी विषम संख्या आहे म्हणजे काय येणार आहे, 8 गुणिले 2 म्हणजे किती आलं तुमचं, 16. कितीचा फरक येणार आहे, 16चा. मग यम पूर्वीची विचारले म्हणजे तुमची संख्या काय येणार आहे, यम पूर्वीची संख्या विचारलेली 15. यम पूर्वीची विषम संख्या, यम ही सुद्धा काय आहे तुमची विषम संख्या आहे. यम पूर्वीची विचारले 8वी, यम पूर्वीची 8वी म्हणजे काय येणार आहे, यम मायनस 16. ही जी काही तुमची संख्या असेल ती काय असणार आहे, तुमची यम पूर्वीची 8वी विषम संख्या असणार आहे. समसंख्या विचारली असेल तर त्यावेळी काय आलं असतं, ह्याची दुप्पट वजा 1 म्हणजे 15, यम वजा 15. ही काय आली असती तुमची यम पूर्वीची 8वी समसंख्या आली असती. समसंख्या विचारली असती तर तुमचं उत्तर आलं असतं यम वजा 15, आणि विषम असेल तर काय येणार, यम वजा 16. त्याचे एक्झाम्पल घेऊया आपण नंतर. माझं उत्तर नक्की काय आलंय. हे बघा, यम पूर्वीची, हे बघा, यम ही विषम संख्या दिली, यम पूर्वीची 8वी जर समसंख्या विचारला असेल तर तुमचं उत्तर येणार 8 वजा 15, आणि जर विषम संख्याच विचारली असेल तर उत्तर येणार यम वजा 16. विषम विचारले असेल तर यम वजा 16 येणार, आणि सम विचारले असेल तर यम वजा 15 येणार. ह्याचे एक्झाम्पल आपण परत घेऊयात अजून पुढच्या तासाला. किंवा तुमच्याकडे क्लुप्त्या आणि सूत्रे हे पुस्तक असेल पंढरीनाथ राणेचं, त्याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल दिलेत बघा, त्याचा सराव केला तरी चालेल. प्रॅक्टिसचे एक्झाम्पल भरपूर आहेत त्याच्यामध्ये. बरं, आपण थांबूया का आता, कुणाला काही विचारायचे का प्रश्न वगैरे. संख्या म्हणजे काय एकदा सांगा. हा, संयुक्त संख्या म्हटलं? म्हणजे कुठल्या, संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या संख्या येतात, एकदा परत रिपीट करा ना प्लीज. ओके, ठीक आहे. संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला 2 संख्यांपेक्षा जास्त संख्येने भाग जातो. आता एक्झाम्पल म्हणून समजा 6 ही संख्या घेतली आपण, ठीक आहे. 6 संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 1 नी भाग जातो, 2 नी भाग जातो, 3 नी भाग जातो, आणि 6 नी सुद्धा भाग जातो. 1 आणि 6 हे सोडून बाकी आणखी 2 संख्येने भाग जातो. आपण मूळ संख्येमध्ये काय बघितलं होतं, मूळ संख्या म्हणजे काय, फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे मूळ. या सगळ्या संख्या सोडून बाकीच्या ज्या संख्या आहेत, मूळ संख्या सोडून ज्या बाकीच्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या संयुक्त संख्येमध्ये येतात. समजते, संयुक्त संख्या मूळ संख्या सोडून ज्या बाकीच्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या त्याच्यामध्ये येतात, तर संयुक्त संख्येमध्ये येतात. की ज्याला 2 पेक्षा जास्त अवयव आहेत, तीच संख्या असेल. आता 25 मध्ये पण बघा, 1 आहे, 5 आहे, 25 आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये 1 आणि 25 सोडून आणखी एक विभाजक आहे 5. तसे 30 संख्या आणि 1 सोडून आणखी विभाजक असणाऱ्या सर्व संख्या म्हणजे काय असणार आहे तुमच्या संयुक्त संख्या.
थोडक्यात काय तर मूळ नसणाऱ्या आवाज येत नाही मॅम. हॅलो हॅलो, येतोय का आवाज? येतोय येतोय. काय अडचण आहे का अजून कुणाला? नो मॅम. ठीक आहे, आपण आपलं पूर्ण आहे ते सिलेबस पुढच्या तासापासून आपण एक्झाम्पल्स आणि त्याचे सगळे बेसिक जे घटक आहेत ते सगळे आपण पुढच्या लेक्चर पासून घेऊया. ठीक आहे. मॅम एंड याचे करू नोट्स मग पण क्लास? मिळतील का आम्हाला? मॅम एक्सक्यूज मी, एक मिनिट. हा बोला. हा बोला बोला. त्याचे नोट्स मिळतील का आम्हाला? तुम्हाला ठीक आहे, नोट्स कसे द्यायचे मी सांगते तुम्हाला, परत देते नोट्स. कारण आम्ही क्लास चालू असेल तर एवढं फास्ट मध्ये म्हणजे हे करताय, रायटिंग होत नाही ना. होत नाही म्हणण्यापेक्षा लक्ष ठीक आहे, तुमच्याकडे पण द्यावं लागतं ना, म्हणून विचारलं. चालेल. ठीक आहे ठीक आहे, देते नोट्स देते त्याचे. ओके चालेल. हा. अजून काय आहे का अडचण कोणाला? नो मॅम. थँक्यू मॅम. ओके. चला बेसिक सगळ्यांनी चालू करा अभ्यास करायला. काय बेसिक गोष्टी असतील मॅथ्स मधल्या समजून घ्यायला चालू करा. काही गोष्टी तुमच्याकडून पण अपेक्षित आहेत. थोड्याफार तुम्ही केल्या पाहिजेत. ठीक आहे, चला एंड करते मी क्लास. ओके मॅम. बाय मॅम.